नमस्कार मंडळी, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। आज आपल्याला बनवायचे मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी। एकदम झणझणीत अशी आपल्याला गावरान पद्धतीने मोड आलेल्या मटकीची भाजी तयार करायची आहे। या ठिकाणी मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। मटकी मी छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। मटकी आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी आपण या ठिकाणी कुकर घेतलेला आहे। कुकर मध्ये आता आपल्याला ही मोड आलेली मटकी टाकून घ्यायची आहे। मटकी पूर्णपणे पाण्यामध्ये बुडेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। पाव चमचा आपण या ठिकाणी मीठ टाकून घेतलेलं आहे। पाव चमचा आपण हळद टाकलेली आहे। मटकीला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। कुकरचं झाकण बंद करून आपल्याला फास्ट गॅसवरती 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। मटकी आपल्याला जास्त शिजून किंवा गाळ करून घ्यायची नाहीये। आपली जी मटकी आहे ती शिजत आहे तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी भाजीसाठी लागणारा मसाला तयार करायचा आहे। मसाला तयार करण्यासाठी मी या ठिकाणी लोखंडाची कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपण अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 3 चमचे मी पातळ असं कट करून घेतलेलं खोबरं टाकून घेत आहे। खोबरं आपल्याला छान ब्राऊन रंगामध्ये भाजून घ्यायचं आहे। एकदम डार्क रंगामध्ये आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे। आपले जे खोबरं आहे ते आपण छान डार्क रंगामध्ये भाजून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। मीडियम साईजचे 2 कांदे आपण उभ्या आकारामध्ये पातळ असे कट करून घेतलेले आहेत। आता हे कांदे देखील आपल्याला छान डार्क रंगामध्ये भाजून घ्यायचे आहेत। लोखंडाच्या तव्यावरती किंवा एखाद्या लोखंडाच्या कढईमध्ये तुम्ही हा मसाला तयार केला तर भाजीला चव आणखीनच मस्त येते। आपला कांदा देखील आता डार्क रंगामध्ये आपण भाजून घेतलेला आहे। आता आपल्याला कांदा देखील मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचा आहे। हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि पाणी न टाकता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। मसाला मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर आपण या ठिकाणी काड्यासह घेतलेली आहे। त्याचबरोबर अद्रक आणि लसण टाकून घेत आहे मी यामध्ये। कुटलेला अद्रक आणि लसण घेतलेला आहे मी, ते टाकत आहे मी यामध्ये। पाणी न टाकताच आपल्याला हे मिक्सरला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्या भाजीसाठीचा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे। एकदम बारीक असं आपण हे वाटून घेतलेलं आहे। कुकर मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। आपली जी मटकी आहे ती छान शिजलेली आहे। कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान तापलेलं आहे। यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी छान आपली फुटलेली आहे। यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत। यामध्ये आता आपल्याला तयार केलेला जो मसाला आहे तो मसाला टाकून घ्यायचा आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे। कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला यामध्ये। यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत। 1 चमचा मी या ठिकाणी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। कांदा लसूण मसाल्यामुळे आपल्या भाजीला खूप मस्त अशी चव येते। अर्धा चमचा आपण या ठिकाणी लाल तिखट टाकलेला आहे। पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे। मसाल्यामधून छान तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे। जेवढा जास्त आपण हा मसाला भाजतो तेवढी छान आपल्या भाजीला चव येते। मसाल्यामधून छान तेल सुटलेलं आहे। मसाला आपण छान खमंग असा भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। मिक्सरच्या जारमध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी आपल्याला मसाल्यावरती टाकून घ्यायचं आहे। आता याला आपल्याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपल्याला शिजून घेतलेली मटकी टाकून घ्यायची आहे। मटकी शिजवण्यासाठी जे पाणी आपण वापरलेलं आहे ते पाणी देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता। मी यामध्ये परत अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर आपण भाजीला छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला भाजीला छान उकळी काढून घ्यायची आहे। आपली जी मटकी आहे ती शिजलेली आहे, त्यामुळे आपल्याला मटकी शिजवून घ्यायची नाहीये, फक्त आपल्याला भाजीला एक छान उकळी काढून घ्यायची आहे। कमी गॅसवरतीच मी ही मटकीची भाजी छान उकळून घेणार आहे। तर बघू शकता तुम्ही भाजी उकळण्याच्या अगोदरच यावरती मस्त अशी तेलाची तरी आलेली आहे। भाजीला पण छान उकळी काढून घेतलेली आहे। आपली जी भाजी आहे ती छान उकळलेली आहे। मटकी देखील आपली शिजलेलीच आहे। भाजीवरती मस्त अशी तेलाची तरी देखील आलेली आहे। चवीला देखील ही भाजी खूप मस्त तयार होते। पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत ही भाजी एकदम मस्त लागते। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पावसोबत देखील ही भाजी खाऊ शकता। झणझणीत अशी आपली ही मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी तयार झालेली आहे। कोथिंबीर टाकून घेत आहे बारीक चिरलेली। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया तशीच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।